हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. वेलकम टू अवर चॅनल. तर आजपासून मी एक वेट लॉस चॅलेंज घेतलेला आहे. त्या वेट लॉस चॅलेंजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्याही प्रकारचं डाईट न करता आपण वेट घरच्या घरी कसं लूज करू शकतो. आणि हो, आज मी तुम्हाला एक सुपर ड्रिंक सांगणार आहे. त्या सुपर ड्रिंकने तुमचं वजन कमी होण्यास अगदी दुप्पटीने मदत होते. ड्रिंक कोणता आहे हे जाणून घ्यायचं असेल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. वेट लॉस म्हणजे लोकांना बरीच मिसअंडरस्टँडिंग असते की वेट लॉस म्हणजे खूप फॅन्सी फूड, खूप सारा वर्कआउटसाठी वेळ द्यायला लागतो, खूप सारं वॉकिंग करावी लागते तरच वेट लॉस होतं. तर तसं अजिबात नाही आहे. हा माझा 2018चा फोटो आहे, मार्चमधला, जिथे माझं वजन अराउंड 68 झालं होतं. त्याच्यानंतर मग मी घरीच राहून घरच्या पद्धतीने घरचं हेल्दी खाऊन मी माझं 5 महिन्यानंतर काहीतरी वजन 55 असं केलं होतं. तर मी आज तुम्हाला शेअर करणार आहे माझा रिअल एक्सपिरियन्स की वेट लॉस घरच्या घरी राहून कसं होतं. वेट लॉस म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटीचा फरक असतो. बाकी ते जर तुम्ही बॅलन्स केलं तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही वेट लॉस करण्यापासून. तर कसं ते तुम्हाला मी सांगते. तुमच्यासोबत एक फोटो शेअर करते की काल वजन केले आणि ते अराउंड 70 kg आहे, जे की खूप आहे. मग मी डिसाईड केलं की मी वजन कमी करण्याची जर्नी पुन्हा चालू करायला पाहिजे. पुन्हा वेट लॉस जर्नी आपल्याला स्टार्ट करायला पाहिजे आणि ती जर्नी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हालाही त्या गोष्टीची मदत होईल. आणि हो, घरातलंच खायचं आहे, कोणताही फॅन्सी फूड नाही आहे, कोणतंही स्ट्रिक्ट डाएट नाही आहे. आणि कन्सिस्टन्सी तुम्ही जर ठेवला तर तुमचं वजन नक्की कमी होईल. मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करते ज्या तुम्हाला फॉलो करायला खूप इझी होते. सुरुवात होते आपल्या ब्रेकफास्टपासून. ब्रेकफास्ट तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये मग पोहे येतो, शिरा येतो, उपमा येतो, नाही तर तुम्ही पोळी भाजीही घेऊ शकता. जर तुम्हाला चहाची सवय असेल तर सुरुवातीला तुम्ही 1 कप जिथे चहा घेत असाल तिथे तुम्ही हाफ कप ट्राय करा. जर दिवसाचे 2 कप चहा घेता आणि तुम्ही वेट लॉस जर्नीचं स्टार्ट करत असाल तर तुम्ही एक मेक शुअर करा की तुम्ही सकाळी हाफ कप आणि इव्हनिंगला हाफ कप असं घ्यायचं आहे. डायरेक्ट लगेच सगळ्या गोष्टी स्किप नाही करायच्या, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जर चहाची सवय असेल आणि जर चहा नाही घेतला तर हेडेक होतं, तर तसं करू नका. सुरुवातीला तुम्ही फक्त 1 कप घ्या की संध्याकाळी हाफ कप होईल, इव्हनिंगला हाफ कप. नंतर येतो मिडल पार्ट. 11 वाजता वगैरे जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही बजेट फ्रेंडली बनाना कॅरी करू शकता. तुम्ही घरी आहात, तुम्ही वर्किंग आहात, तरी पण ते तुम्हाला खूप कन्व्हिनियंट होईल. त्यानंतर जर तुम्हाला मिडल स्नॅक्समध्ये तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ते घेऊ शकता. की तुम्ही फक्त काळजी घ्या की तो लाईट आहे, की जास्त त्याच्याने आपल्याला त्याच्यामुळे आपलं पोट नाही करणार. त्याच्यानंतर येतो आपला लंच. लंचमध्ये तुम्ही पोळी भाजी, डाळ भात, तुम्ही सॅलड घेऊ शकता, तुम्ही दही घेऊ शकता, तुम्ही छास घेऊ शकता. फक्त मेक शुअर करा की तुमची क्वांटिटी डाळीची आणि भाजीची जास्त आहे. बाकी भात आणि पोळी तुम्ही सुरुवातीला थोडंसं कमी करा. आणि हो, आणखीन एक मेन गोष्ट, जर तुम्ही वेट लॉस जर्नी स्टार्ट करता तर त्याच्यामध्ये जर आपण 100% आहोत तर 100% मध्ये सुरुवातीला फक्त 25%च आपण स्किप करायचं आहे. बाकी 75% आपण खाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला सवय आहे की तुम्ही 4 चपात्या घेता तर तिथे तुम्ही जर वेट लॉस जर्नी स्टार्ट करता तर तिथे तुम्ही 3 घ्या. सुरुवातीला 1च चपाती कमी करा की जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही डायरेक्ट 75% जेवण कमी करू नका किंवा डायरेक्ट 50% ही कमी नको करू. मग अशाने काय होतं की आपलं वेट लॉस जर्नी आपण जास्त वेळ टिकत नाही. जास्त खायची जर सवय असेल तर ते अचानकपणे आपलं सगळं वेट लॉस जी जर्नी आहे, जे आपण सायकल तयार करतो किंवा जे काही आपण विचार करतो की मला करायचं आहे, तर ते तसं काहीच होत नाही. त्यामुळे सुरुवातीला 25%च कमी करा. त्याच्यानंतर 10 दिवस जाऊ दे, तुम्ही ओके असाल, तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही परत 0.5% करा, म्हणजे 50% करा. त्याच्यानंतर मग जर तुम्ही एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल झालात, तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट दिसू लागले, तर तुम्हाला जसं वाटेल तसं तर तुम्ही मग थोडंसं अजून 75% वरती येऊ शकता. आणि स्नॅक्स एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं. इव्हनिंगमध्ये चहा घेताय तुम्ही चहा घ्या, 1-2 बिस्किट्स घ्या, ओके होतं, चालतं. सुरुवात ही हळूहळूच करायची असते, एकदम सगळं स्किप नका करू. त्याच्यानंतर मेन पार्ट येतो आपल्या डिनरचा. डिनर हा मेन पार्ट आहे आपल्या पूर्ण वेट लॉस जर्नीचा. आपलं टोटल सायकल किंवा टोटल वेट लॉस जर्नी जी आहे ती आपल्या डिनरवर अवलंबून असते. तर तुम्ही प्लीज मेक शुअर करा की डिनर हा 7, 8 किंवा 9 किंवा तुमच्या झोपण्याच्या 3 तास आधी तुम्ही करता.
डिनरमध्ये एकदम लाईट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डाळीचं आणि भाजीचं प्रमाण जास्त घ्या, भाताचं प्रमाण कमी घ्या. एकदम लिक्विडी खा की जेणेकरून ते तुम्हाला डायजेस्ट होईल. आणि हो, जे तुमच्यासोबत मी ड्रिंक शेअर केलं आहे, गरम पाणी, लिंबू आणि आल्याचं, ते पाणी तुम्ही जेवल्यानंतर 2 तासांनी घ्या. तुम्हाला 10-15 दिवसातच चांगले रिझल्ट दिसतील. तुम्हाला सांगितलं की तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये दिवसभरात काय घेऊ शकता, जे मी स्वतः 2 दिवस झाले फॉलो करते आहे. आणि ह्याच्यानंतर येतं आपल्या एक्सरसाइजचा प्रश्न. तर एक्सरसाइज कशी आहे, जर तुम्हाला घरामध्येच राहून थोडेफार लाईट एक्सरसाइज करता येतील तर तुम्ही ते प्लीज करा. तुम्ही जिममध्ये जात असाल तर तुम्ही प्लीज जिममध्ये जा, किंवा नाही तर तुम्ही थोडंसं एक 15-20 मिनिटाच्या वॉकला खाली जाऊ शकता, तर ते बेस्ट होईल. थोडं जर सुरुवातीला तुम्ही बिगिनर आहात तर तुम्ही एक 15-20 मिनिटं ही खूप असतात. आपल्याला जर्नी ही टोटली आपल्या क्वांटिटीवरती डिपेंड असते. बाकी तुम्ही सर्व खाऊ शकता असं मला वाटतं. कारण की कोणत्याही गोष्टी स्किप न करता जर आपल्याला वजन कमी करता येत असेल तर आपण का करू नये असं मला वाटतं. आता जर तुम्हाला मी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये आपण स्किप काहीच केलं नाही आणि काही करायचंही नाही, कारण का स्वतःला हर्ट करून किंवा स्वतःचं मन मारून आपल्याला वेट लॉस अजिबात करायचं नाही. आणि त्याच्याने वेट लॉस होणार पण नाही, उलट अजून जास्त गेन होईल जर आपल्याला ते इरिटेट करत राहिल्या गोष्टी. तर वेट लॉसमध्ये तुम्ही जास्त पाणी पिया, ज्याच्याकरून तुमचं शरीर हायड्रेट राहील. जास्त पाणी पिल्याने डिहायड्रेशन होत नाही. महत्त्वाची टीप, तुम्ही हेल्दी आहात, तुम्ही स्लिम आहात, तुम्ही ज्या वेनी आहात त्या वेनी तुम्ही खूप सुंदर आहात असं मला वाटतं. आणि प्लीज स्वतःला डिमोटिवेट करू नका. फक्त एक छोटीशी सुरुवात करा की जेणेकरून तुमच्या बॉडीला एक सुंदर अशी पॉलिशिंग मिळेल. बाकी स्किप आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये खायचं आहे. वजन तुमचं अपने आप कमी होईल असं मला वाटतं. आत्तापर्यंत जी काही मी माहिती दिली, जर ती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या काही कमेंट असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.